हाय हॅलो नमस्कार. मी आपल्या सगळ्यांच्या आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करीत आहे. तर मैत्रिणींनो, आज मी आपल्याला आमच्या घरचं सोफ्याचं काम कसं सुरू आहे ते दाखविणार आहे. हा आमचा जुना सोफा आहे आणि यालाच आम्ही आता नवीन सोफ्यामध्ये कन्वर्ट करणार आहोत. तर यांनी सगळ्यांनी तो सोफा हा असा उघडला तर बॉडी तर एकदम मस्त आहे आणि त्याला आता हे लोक मॉडिफाय करणार आहे आणि असं सगळं घरी काम सुरू आहे. खाली त्याची बॉडी तयार करण्याचं काम सुरू आहे आणि गेटचं पण काम सुरू आहे आम्ही आमचं गेट चेंज करत आहोत. तो लोखंडाचं गेट होतं ते आता आम्ही स्टीलमध्ये करत आहोत. स्टीलचं गेट लावत आहोत आम्ही आता. तर हे बघा असा पसारा सुरू आहे सगळा घरी. तर जिकडे तिकडे आणि आज आम्ही कापड घ्यायला आलेलो आहे आम्ही आता सोफ्याचं. तर हे इतकं सुंदर शोरूम आहे. तर आता आम्ही आलेलो आहे धरमपेठमध्ये राजेश अँड ब्रदर्स या मोठ्या अशा शोरूममध्ये आलेलो आहे. 4 माळ्याचं हे शोरूम आहे आणि आता लिफ्टने आम्ही आता वर जाणार आहोत आणि सगळ्या माळ्यांवरती मी तुम्हाला काय काय ते दाखविणार आहे. खूप सुंदर असं शोरूम आहे आणि इथे तुम्हाला सगळं आपल्या घरामधलं सगळं जे डेकोरेटिव्ह जे सामान आहे ते इथे तुम्हाला सगळं अवेलेबल आहे. म्हणजे शोच्या वस्तूसुद्धा आहे, सोफ्याचे कव्हर आहे, कापड आहे सोफ्याचं, त्याच्यानंतर कुशन कव्हर, बेडशीट, ए टू झेड सामान इथे आहे. तर आता आम्ही इथे सोफ्याचं कापड आम्ही आता सिलेक्ट करीत आहोत. हे छोटे छोटे सोफे बघा किती सुंदर आहे. मला तर हे खूपच आवडले. असे म्हणजे आपल्या घरी आपण शोकेसमध्ये ठेवू शकतो. तर बघा किती व्हेरायटी आहे. आणि हे आहे रत्नेश आहे, यांनी आम्हाला सगळं दाखविलेलं आहे. आमचे खूप जुने संबंध आहे यांच्यासोबत. तर तेच आम्हाला सगळं दाखवित आहे. आणि इथे पण छान अशा डेकोरेटिव्ह वस्तू ठेवलेल्या आहे. बघू शकता तुम्ही घड्याळ, किती सुंदर सुंदर घड्याळ आहे इथे. आणि कुशनसुद्धा छान असे मोठे मोठे कुशन आहे, छोट्यापासून मोठ्यापर्यंत. व्हेरायटी तर अप्रतिम, म्हणजे खूप मोठी व्हेरायटी आहे. खूप छान व्हेरायटी ठेवली आहे यांनी. झुंबरसुद्धा आहे. आणि हे बघा हे घड्याळ, इथे एक असं घड्याळ बघा कसं आहे. हे कुशनचे बघा किती सुंदर सुंदर कुशन आहे तिथे. तर असं वाटत होते की हे घेऊ की ते घेऊ. तरी आम्ही इथे म्हणजे बरंचसं सामान घेतलेलं आहे. सोफ्याचं कापड तर एकच नंबर आहे इथे. तुम्हाला जर पाहिजे असेल तर कमेंट करा, मी त्याचा पत्ता तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये देईल. तर इथे क्रॉकरीसुद्धा आहे यांच्याकडे. क्रॉकरी पण खूप व्हेरायटी आहे क्रॉकरीमधली. तुम्हाला जर कोणाला गिफ्ट द्यायचं असेल तर अवश्य इथे भेट द्या. मैत्रिणींनो, तुम्हाला या शॉपमध्ये घराच्या इंटिरियरसाठी ज्या काही गोष्टी लागतील त्या सगळ्या इथे मिळून जाईल. तुम्हाला कार्पेटपासनं तर पिलो कवरपर्यंतच्या सगळ्या वस्तू आणि चांगल्या दरात चांगल्या क्वालिटीमध्ये इथे मिळतील. तुम्हाला तुमच्या घरासाठी पडदे लागत असेल तर हे पडद्याचं माप घेऊन आणि यांच्या दुकानातलं कापड आणि सगळं परफेक्ट अशा मापामध्ये पडदे शिवूनसुद्धा तुमच्या घरी घरपोच डिलिव्हरी देतात. आणि ही वॉच बघा किती वेगळी आहे. खूपच मला खूप आवडली ही वॉच. अशी छान अशी स्टँडवर ठेवलेली होती. 2 साईडला 2 होत्या आणि दोन्हीही वेगळ्या होत्या. बघा जवळून दाखवित आहे मी तुम्हाला. खूपच छान होत्या या अगदी. मला तर खूप आवडल्या या वॉच. दोन्ही वॉच खूप आवडल्या. जवळून दाखवित आहे बघा. तर असं एकूण असं यांचं शोरूम आहे. आणि इथे बघू शकता तुम्ही वॉचेसची सुद्धा इथे व्हेरायटी खूप आहे. या साईडला असे छान स्टॅच्यू ठेवलेले आहे. फ्लॉवरसुद्धा ठेवलेले आहे. चेस आहे हा. आणि मिररसुद्धा वेगळ्या वेगळ्या म्हणजे आकारामध्ये आहे. खूप प्रकार आहे मिररचे सुद्धा इथे. आणि फ्लॉवर पॉट तर खूपच सुंदर होते. तर ही आम्ही दोड घेतलेली आहे. तिकडनं आलो आम्ही आणि त्याच्यानंतर मी काय काय घेतलं ते दाखवित आहे. आम्ही बेडशीटसुद्धा घेतल्या तिकडनं. आणि ही रजाई आणि म्हणजे दोडच आहे ही. तर ही आहे जयपुरी. तर खूप आवडली मला. आपण म्हणजे उन्हाळ्यामध्ये वगैरे वापरू शकतो आणि रेनी सीझनमध्ये सुद्धा वापरू शकतो. तर खूप छान आहे ही. खूप म्हणजे किंग साईज आहे ही एकदम. खूप मोठी आहे आणि दोन्हीकडनं आपण वापरू शकतो.
खूपच छान आहे ही, मला खूप आवडली. तिथे तर आम्ही थोडी खरेदी केली बाकीची पण, आणि कापडसुद्धा घेतलेलं आहे. आणि आता आमचं इथपर्यंत काम आलेलं आहे बघा. याची बॉडी तर तयार झालेली आहे आणि गेटसुद्धा तयार झालेलं आहे. तर बघू आता गेट केव्हा लावायचं ते. तर खालीच सगळं काम सुरू होतं. हे गेट आहे आमचं लोखंडी, हे काढून आम्हाला आता स्टीलचं गेट लावायचं आहे. हा व्हिडिओ दुसऱ्या दिवशीचा आहे. तर तो सकाळी आला आणि आता म्हणाला की मी आता गेट लावून देतो म्हणून. तर हे ते काढण्याचं काम सुरू आहे गेट, आणि आता ते लावणार आहे गेट. तर बघू शकता तुम्ही आता खूप कसरतच होती थोडीशी. त्याचे माणसं आले होते. हा गोलू आहे आमचा, नेहमी हाच करतो आमच्याकडे फॅब्रिकेटरचं काम. तर मस्त गेट बनवून दिलेलं आहे त्यांनी, बघू शकता. बघा आता याला आम्हाला आतमधून शीटसुद्धा लावायची आहे, जेणेकरून आतमधलं बाहेर दिसणार नाही. जसं या दाराला आहे तशीच शीट आम्ही इथे लावणार आहोत. पण सध्या आम्ही असंच ठेवणार आहोत. मग शीट थोडी चॉईस करून आणायची आहे, त्यामुळे 1-2 दिवस लागेल त्याला. फोटो अच्छे आने को बिलकुल हिरो, हा आमचा हिरो आहे. आणि बघा रात्री हे सोफ्यासाठी फोम वगैरे आलेले आहे, सगळं सामान आलेलं आहे, रेडी आहे. आता बघू किती दिवस लागतात सोफा बनवायला ते. तर तुम्ही मैत्रिणींनो बघू शकता, वर असा पसारा आहे सगळा सोफ्याचा, खालीसुद्धा गेट लावण्याचं काम सुरू आहे, तोही पसारा आहे. हे छोटं गेट आहे आमचं, परंतु आम्ही मोठंच गेट आता चेंज करीत आहोत. आणि हे वरती टेरेसवरचं आहे दृश्य. तर आम्ही यावर्षी गहू घेतलेला आहे, तो आम्ही कसा वाळवतो, कसा टिकवतो तेच मी आपल्याला दाखविणार आहे, आज सांगणार आहे. 12ही महिने तुम्ही गहू कसे साठवायचे ते मी आपल्याला आज सांगणार आहे. तर सकाळ सकाळी आम्ही एका दादाला बोलवलं आणि त्याच्या मदतीने आम्ही गहू टाकून घेतलेला आहे उन्हामध्ये. तुम्ही जर कडक उन्हामध्ये गहू जर वाळवले तर तुम्हाला म्हणजे वर्षभर त्याला बघायची गरजच नसते. खूप छान असे कडक उन्हामध्ये टाकले तर, असं एकदम कोवळ्या उन्हामध्ये नाही टाकायचे. छान उन्हाळा आहे आता आणि मस्त आम्ही छान वाळून घेतलेले आहे गहू, आणि हे नंतर भरून ठेवू आम्ही कोठीमध्ये. तर या दादाच्या मदतीने मी इथे सगळे गहू गच्चीमध्ये पसरून घेतलेले आहे. बघा सकाळी सकाळी आम्ही सगळे गहू अशी वाळत टाकलेली आहे. आता सायंकाळ झालेली आहे आणि तो दादा येईल आता आणि हे सगळे गहू उचलून खाली घेऊन जाईल आणि कोठीमध्ये भरून ठेवील. आणि त्याच्यानंतर मी याच्यावरती कडुलिंबाचा पाला असते तो वाळवून मी याच्यावरती असा अंथरून देईन. त्याच्यामुळं किडा किंवा अळी गव्हाला लागत नाही. किंवा तुम्ही माचीसची अशी डब्बी असते तीसुद्धा अशी कोठीमध्ये उघडी करून ठेवू शकता, त्यानेसुद्धा आपले गहू वर्षभर चांगले राहतात. तर अशा प्रकारे आम्ही गहू असे वर्षभर टिकवतो. तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला मला नक्की कळवा. व्हिडिओ जरा जरी आवडला असेल तर एक लाईक जरूर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया आपण अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा आणि आनंदी रहा आणि छान छान व्हिडिओ बघत राहा. बाय. Thank you.